नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी आहे आणि आजच्या व्हिडिओत आपण एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल माहिती बघणार आहोत. एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळेल व अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली माहिती हे संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजना एप्रिल इन्स्टॉलमेंट. मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळेल यावर सर्वांचे लक्ष आहे. तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे. आता लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळेल यावर सर्वांचे लक्ष आहे. तर यावरच अदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे. तर ती माहिती आपण ही आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदत योजना आहे. या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. योजनेची अंमलबजावणी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे. मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजनेत तुम्हाला 1,500 रुपये मिळतात आणि ही जी योजना आहे, ही संपूर्ण योजना महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हे चालत आहे. तर बघा, आता एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळेल, तर बघा, एप्रिल 2025चा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होईल. राज्य सरकारने यासाठी आवश्यक निधी तरतूद केली आहे आणि वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो बघा, 2025चा एप्रिलचा जो हप्ता आहे, याची जी प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे. म्हणजे आता पैसे यायला तुम्हाला सुरुवात होणार आहे. वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ती माहिती आपण इथे आता बघूया. बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हे तुम्हाला मिळालेलं आहे 8 मार्च 2025 रोजी महिला दिनांच्या पूर्वसंध्येला हा पात्र महिला जेवढे पण होत्या त्यांच्या खात्यात जमा झाला. यासाठी 7 मार्चपासून तयारी करण्यात आली होती. म्हणजे जी प्रक्रिया आहे ही 7 मार्चपासूनच प्रक्रियेला सुरुवात झाली होती. आता या महिन्याचा एकूण 3,000 सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला. मित्रांनो बघा, तुमचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे हा टोटल किती आला? 3,000 आला. 3,000 आला. हा तुम्हाला कधी आला, की हा तुम्हाला महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच आला आणि त्याची जी प्रक्रिया आहे ही 7 तारखेपासूनच सुरू झाली. म्हणजे 7लाच ही पूर्ण प्रक्रिया झाली होती आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे पैसे संध्याकाळपर्यंत खात्यात आले. आता बघा, योजनेची पारदर्शकता आणि अंमलबजावणीबद्दल काय आहे बघा. आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी योजनेची अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता राखली आहे. पात्र महिलांच्या वेळेवर आणि योग्य पद्धतीने लाभ मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहे. मित्रांनो बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी पूर्ण तयारी केलेली आहे, की आता या योजनेत पारदर्शकता असली पाहिजे. कुठंच कोणासोबत काही चुकीचं घडलं नाही पाहिजे, काही फ्रॉड झाला नाही पाहिजे. फ्रॉड न होण्यासाठी अदिती तटकरे मॅडम यांनी पूर्ण इथे व्यवस्थित प्रकारे हे अंमलबजावणी केलेली आहे योजनेची आणि या योजनेमध्ये संपूर्ण त्यांनी जे आवश्यक आहे ते सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो बघा, लाभार्थ्यांचे प्रमाण इथे सुरुवातीला योजनेसाठी 2,63,00,000 महिला अर्ज केल्या होत्या. त्यापैकी 2,47,00,000 महिला पात्र ठरल्या आहे. या महिलांना दर महिन्याला 1,500 मिळत आहे. मित्रांनो बघा, जेवढे पण लाभार्थी होते सर्वचे सर्व इथं त्यांना लाभ मिळणार नाही. यातून काही अपात्रसुद्धा झालेले आहेत. ते अपात्र वगळण्यासाठी इथे या एप्रिल महिन्याचा हप्त्याला म्हणून विलंब झाला आहे. मित्रांनो बघा, जे अपात्र झाले आहेत त्यांना इथे लाडकी बहीणचा हप्ता मिळणार नाही. आता जे अपात्र महिला आहे त्यांना वगळण्यासाठी इथे एप्रिल महिन्याच्या हप्त्याला विलंब झाला. म्हणजे टाईम होत आहे. एवढा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळायला तुम्हाला टाईम लागत आहे. अडचण आणि उपाय बघा, योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही अडचण आल्या आहेत. उदाहरणार्थ, काही महिला अपात्र ठरल्याच्या भीतीने अर्ज मागे घेतले आहेत. मित्रांनो बघा, अपात्र ठरण्याच्या भीतीने काही जणांनी अर्ज आपले मागे घेतले, अर्ज इथे रिजेक्ट केले किंवा त्यांनी अर्जच केले नाही आपण अपात्र होईल म्हणून. अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे याबाबत सांगितले, की योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यांनी महिलांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मित्रांनो बघा, योजनेमध्ये कुठलाच बदल झालेला नाही आहे. निकष तेच आहे. तुम्ही असं कुठल्याच भीतीने तुमचा अर्ज मागे घेऊ नका आणि लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिलचा हप्ता आहे हा लवकरच तुमच्या खात्याला
म्हणजे महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 तारखेपर्यंत मित्रांनो बघा 30 तारखेपर्यंत 30 एप्रिल 30 एप्रिलपर्यंत तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहे. म्हणजेच या महिना जो एप्रिलचा महिना आहे, त्या एप्रिलच्या महिन्याच्या शेवटीला म्हणजे 29-28ला ही सुरुवात होईल प्रक्रिया आणि दुसऱ्या दिवशी लगेच तुमच्या संध्याकाळपर्यंत हे पैसे येण्याची इथे शक्यता आहे. तर तुम्ही बघा तुमचं अकाउंट वगैरे चेक करत राहायचं आहे आणि काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही डी-बी-टी, आधार कार्ड वगैरे हे संपूर्ण क्लिअर ठेवायचे आहे, जेणेकरून पैसे तुमच्या थेट खात्यात येतील आणि तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. मित्रांनो बघा हे आपला जो एप्रिलचा महिना आहे हा विलंब होण्यामागील कारण हेच आहे की जे अपात्र महिला आहे, अपात्र ठरवण्यात आलेले आहे काही महिला, ते अपात्र करण्यासाठी ते विलंब झाला आहे आणि त्यांना आता पैसे मिळणार नाही. आणि जी पात्र महिला आहे यांची एक वेगळी नवीन यादी तयार करण्यात आली आहे, तर त्या कारणाने इथं त्यांना विलंब झाला आहे. मात्र आता शेवटी या महिन्याच्या म्हणजे 30 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात एप्रिल महिन्याचा इन्स्टॉलमेंट येणार आहे. कोणाला 500 येतील तर कोणाला 1500 येतील. आणि तुम्हाला हे जर माहीत नसेल आतापर्यंत 500 कोणाला, 1500 कोणाला, 2000, 2500 कोणाला, तर त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये आपण संपूर्ण गोंधळ क्लिअर केलेला आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महाराष्ट्रातील बहिणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल. धन्यवाद.